हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ध्रुवांकर फॅशन डिझाईन्स. तर बघा, आपला हा फक्त 1.5 मीटर कपडा आहे. ह्या 1.5 मीटर कपड्यामध्ये आपल्याला फुलपट्टीवाला पॅन्ट कटिंग करायची, ते पण फार मोठ्या साईजची. तर बघा, असा मी 4 फोल्डमध्ये कपडा घडी घालून घेतलेला आहे. जशी आपली डिझाईन असेल त्या डिझाईनच्या हिशोबाने तुम्ही 4 पदरी 4 फोल्डमध्ये कपड्याची घडी घालून घ्यायची. बंद बाजू आपल्याकडे ठेवून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही, अशा पद्धतीने व्हिडिओत दाखवल्या पद्धतीने फोल्ड करून घेतलेला आहे. बघा, आता खालून नेपापट्टीपासून खालच्या बाजूने आपल्याला उंची चेक करून घ्यायची आहे. फक्त पायाची नेपापट्टीच्या खालीपासून पायाची उंची मी चेक करून घेतलेली आहे. प्लस त्यात 1 इंच मार्किंग टाकायचं आहे. जितकी घडी आहे तितकी घडी मी ठेवलेली आहे. तर बघू शकताय तुम्ही, फक्त पायाची उंची जितकी आलेली आहे त्यात प्लस 1 इंच आपल्याला मार्जिन टाकून घ्यायचं आहे. बघा, हा किस्तनचा भाग आहे, तो सुद्धा व्यवस्थित असा करून घ्यायचा. जितका आहे त्यात प्लस 1 इंच वाढवायचं आहे, कारण ह्या बाजूचे शिलाई आणि त्या बाजूचं शिलाई मार्जिन आपल्याला पकडायचं आहे. तर बघा, इथं मी 9चं मार्किंग करून घेणार आहे. ओपन बाजूकडे आपल्याला 9 इंचावरती किंवा 10 इंचावरती असं मार्किंग करून घ्यायचं आहे, तुमचं जे काय असेल ते. आणि बघा, अशी उंची ठेवून घेतलेली आहे. इथं उंची टिक मार्क केली, प्लस खाली दुमडण्यासाठी मी 1 इंच मार्किंग करून घेणार आहे खालच्या बाजूला. आणि पट्टीने तिथं आपली लाईन मारून घ्यायची आहे. बघा, इथे एक आपलं निळ्या चॉकनं करते आणि हे बघा, इथून खाली उंची घेतली. ही उंची शिलाई मार्जिन 1 इंच पकडायचं आहे, प्लस खाली दुमडण्यासाठी आपल्याला 1 इंच पकडायचं आहे. बघू शकता, आपला बॉटम घेर किती आहे. जितका बॉटम घेर आहे त्यात प्लस 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे. बघू शकता, आणि अशी आपल्याला लाईन मारून घ्यायची. खालच्या बाजूला पण 1 इंचावर परत तशीच आपल्याला एक लाईन मारून घ्यायची. तिथं पुढं 1 इंच एक्स्ट्रा घेऊन आपल्याला तिरक्यामध्ये असं कट करायचं. बघा, हा पॉईंट आणि हा पॉईंट असा व्यवस्थित तिरका ओढून घ्यायचा. बघा, आणि हे 2 पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला मी पॅन्टचं कटिंग दाखवलेलं आहे, ते पण अगदी कमीत कमी कापडात. बघा, आता इथं असं घेतलं, इथून थोडंसं आता आपल्याला तिरकं करायचं आहे. बघा, कपडा फिरवायचं नाही, उठून आपण फिरायचं आणि हे आहे असं तिरकं जॉईन करून घ्यायचं आहे. बघू शकते, अगदी 2 ते 3 मिनटात आपल्या पॅन्टचं पूर्ण कटिंग झालेलं आहे. ही कटिंग करण्याची सगळ्यात सोपी पद्धत आहे. बघू शकता, हे आपले असे 2 पाय झालेले आहेत. इथं पायाचा वरचा भागा जॉईंट आहे, तो मी मधून कट करून घेते, म्हणजे व्यवस्थित असं आपल्याला 2 पाय आपले वेगवेगळे होतील. बघू शकताय तुम्ही. बघा, भरपूर घेर वगैरे असं भरपूर आलेला आहे. आता हे साईडला करून ठेवते. जो शिल्लक राहिलेला कपडा होता ना, त्यातून आपल्याला बरोबरचं नेपापट्टी कट करून घ्यायची आहे. त्यासाठी नेपापट्टीची उंची वगैरे किती आहे, रुंदी किती आहे, ते सगळं चेक करून घ्यायचं आहे. बघू शकता, इथून खाली नेपापट्टी इथून चेक करायची. बघा, किती आहे, 24 आहे, प्लस 1 इंच शिलाई मार्जिन 25 घेणार आहे. आणि नेपापट्टीची उंची बघा किती आहे, 7.5 आहे, 8 आणि प्लस 1 किंवा 1.5 इंच वरती नेपापट्टी दुमडण्यासाठीचं मार्जिन ठेवायचं आहे. अशा हिशोबाने ठेवायचं. एक्स्ट्रा उंची अर्धा इंच वाढली तरीही चालेल. बघा, इथं मी टोटल 9 इंचावरती टिक मार्क करून घेतलेली आहे, कारण आपली वरची बाजू काटाची आहे. त्यामुळे मला 1 इंच आतमध्ये फोल्ड करायला बास होते आणि मी तेवढंच घेतलेलं आहे. बघा, असं घेतल्याने हा आता भाग कट करून घेते आणि तो कसा जॉईन करायचा हे तुम्हाला दाखवते. बघा, असे हे दोन्ही भाग एकमेकावरती व्यवस्थित ठेवून घ्यायचे. आणि बघा, आता जो भाग आपण तो कट केलेला आहे ना, तो व्यवस्थित असा ठेवायचा. बघा, इथं किती आहे, 25 नेपापट्टी. हे आपला कपडा डबल फोल्ड आहे. इथून अगोदर कट करून घेते. हा आपला कपडा डबल फोल्ड आहे, बघू शकताय तुम्ही. आता असा डबल फोल्ड कपडा असा मी जॉईन करून घेणार आहे. बघू शकताय तुम्ही. बघा, अशा पद्धतीने आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे बरोबर. म्हणजे काय होईल, आपलं बरोबर नेपापट्टी तयार होईल. बघू शकताय तुम्ही. आता जितका एक्स्ट्रा कपडा आपल्याला लागणार आहे तेवढाच मी कट करून घेते, म्हणजे आपली ही नेपापट्टी प्रॉपर तयार होते. बघू शकताय.
आणि जो हा एक्स्ट्राचा भाग आहे ना तो मी वरती पायाला जोड देणार आहे. म्हणजे काय होईल, आपले एक्स्ट्रा 2-2 इंच परत आपल्याला टक्स मारता येतील. म्हणजे जे आपण चून टाकतो ती मारता येईल, जे आपण प्लेट्स टाकतो ना त्यासाठी मारता येईल. तर अशा ह्या आपला डबल फोल्ड कपडा ह्याचे मी 4 भाग करून दोन्हीकडे मारणार आहे. म्हणजे समान समान अशी आपली तयार होईल बघा. आणि याचा स्टिचिंगचा व्हिडिओ मी उद्या नेक्स्टला अपलोड करणार आहे. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी सगळ्यांचे मनपूर्वक आभार.